करिअर गॅपवरती रिसेंटली आपण एक व्हिडिओ बनवला होता. 1 ते 5 वर्षापर्यंत ज्यांचे पण करिअर गॅप असतील, त्यांनी कशी तयारी करायची, रिझन्स काय द्यायचे किंवा काय. त्यामध्ये कमेंट्समध्ये खूप काही गोष्टी आल्या, की 5 टू 10 इयर्ससाठी काय किंवा 5 वर्षानंतर काय आणि कुठे जॉब ओपनिंग्स भेटतात, कंपनीज कोणत्या असतात, आम्ही कसं ॲप्लाय करायचं. आज इन डिटेलमध्ये कंपनीज पण घेऊन आलेलो आहे. ॲप्लाय कसं करायचं ते पण घेऊन आलोय. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि व्हिडिओ ॲट द एंडपर्यंत बघा. मी एंडला तुम्हाला काही फॉर्मॅट देतो, जिथे की आपल्याला जेव्हा आपण ॲप्लाय करतो, तो फॉलोअप कसं घ्यायचा आहे, मेसेज कसा व्हायचा, रेडी टू तुम्हाला डायरेक्टली सेंड करण्यासाठी फॉर्मॅट पण देणार आहे. आणि अजून एक टिप देणार आहे ॲट द एंडला, की तुम्हाला इझिली Googleवरती गॅप असेल करिअरचा, तर तुम्हाला तुमची प्रोफाईल तुम्ही सर्च कशी करू शकता. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे. ज्यांचा गॅप आहे ना, 1 ते 10 वर्षांचा कितीही गॅप असू द्या, तुमच्या प्रॉपर ओपनिंग्स घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. आणि ह्या ओपनिंग्स रेग्युलर चालतात. असं नाही की ह्या मंथमध्ये किंवा त्यामध्ये त्यांचे प्रोग्राम्स असता. तुम्हाला ते फक्त व्यवस्थित ट्रॅक करायचं आहे, व्यवस्थित अप्लाय करायचं आहे आणि व्यवस्थित त्यांना रिस्पॉन्ड करायचा आहे. ओके. सो मी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला डायरेक्टली दाखवतो. फर्स्ट कंपनी आहे ॲक्सेंचर. ॲक्सेंचरमध्ये जर तुम्ही डायरेक्टली Googleवरती ॲक्सेंचर करिअर रिबूट प्लॅन जर टाकला ना, तरी तुम्हाला डायरेक्टली काय भेटेल, हे हा जो एक त्यांचा पेज आहे ऑफिशियलमध्ये. आणि हे ह्यांचे डायरेक्टली हे असतात ओपनिंग्समध्ये, हे डायरेक्टली ठेवता. असं नाहीये बरं का, की करिअरमध्ये गॅप आहे म्हणजे कोण आपल्याला ओपनिंग्स देणार नाही किंवा काय नाही. मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ना, त्यांचे डायरेक्टली ड्राईव्ह प्रोग्राम्स असतात. त्यांना माहिती आहे की अरे काही काही जण प्लॅन लिव्ह घेतात 1 इयर 2 इयर, काही काही जणांचे मेडिकल रिझन असतात किंवा काही जणांना जॉब लागत नाही. असे खूप लोक आहेत मार्केटमध्ये. तर त्यांच्यासाठी ते प्लॅन करतात. आणि ते प्लॅन असं नाही की यार करिअर गॅप आहे डायरेक्टली घेतलं. ते पण सांगतो मी, 6 मंथ्स ते त्यांची ट्रेनिंग पिरियड ठेवतात. 6 मंथ्स ते ट्रेनिंग पिरियडवरती घेतात ॲज अ कॉन्ट्रॅक्ट म्हणून. त्यांना ट्रेनिंग वगैरे सगळं देतात आणि त्यामधून ते परमनंट एम्प्लॉय करतात. असं नाही की तुम्हाला गॅप आहे, अप्लाय केलं तुम्हाला परमनंट जॉब भेटला, असं नाहीये. तुमचा 5-6 वर्षाचा गॅप असेल तरी पण चालेल. पण ते तुम्हाला 6 मंथ प्रोव्हिजन पिरियड म्हणा किंवा तुमचा जो ट्रेनिंग पिरियड पण बोललं जातं. तर मग असा प्रोग्राम आहे. तर तुम्हाला ही जी वेबसाईट आणि सगळ्या URLs मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर तुम्ही इथे प्रॉपर इथे खाली आले ना, ते बघा इथं फुल टाईम रोल. तुम्ही जर बघितलं होतं लिंकमध्ये, तर हे बघा करिअर रिबूट प्लॅन आहे त्यांचा प्रोग्राम. त्यामध्ये तुम्हाला फुल टाईम पाहिजे की इंटर्नशिप पाहिजे. इंटर्नशिपमध्ये पण त्यांना आहे आणि फुल टाईम जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर फुल टाईममध्ये पण आहे. तुमच्या जॉबच्या रिलेटेड तुम्ही कुठे तुम्हाला हे करायचं आहे, ते तुम्ही समजा ऑपरेशन्सला असलं तुम्हाला अप्लाय करायचे, तुम्ही डायरेक्टली इथे जाऊ शकता. इथं फिल्टर लावू शकता की तुम्हाला कुठे कुठे पाहिजे, तुम्हाला कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये पाहिजे. हे बघा 1000 रिझल्ट्स आलेले आहेत. सो तुमचा एक्सपिरियन्स किती आहे, तुम्हाला कसं काय कुठल्या जॉबच्या रिलेटेड तुम्हाला हे काय पाहिजे, फुल टाईम एक्सपिरियन्स किती आहे तुमचा, डायरेक्टली तुम्ही टाकू शकता. मला 5 टू 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. मला 5 टू 10 इयर्सला मध्ये मला काय कुठले कुठले ऑपरेशन्स आहेत बेंगळुरूमध्ये फुल टाईम आहे. तुम्ही डायरेक्टली इथे क्लिक करून इथे तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. ओके. यांचं डिस्क्रिप्शन गो थ्रू करा आणि डायरेक्टली इथे अप्लाय म्हणू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला एका एका कंपनीचे जे काही वेबसाईट आहे तिथे जायचं आहे, तुमचा रिझ्युमे रेडी करायचा आहे, अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर मी तुम्हाला जे एंडला जो फॉर्मॅट देणार आहे, फॉलोअप कसा घ्यायचा किंवा काय घ्यायचं ते पण तुम्हाला हे करायचं आहे. सो आपल्याला जॉब हवा आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. नेक्स्ट कंपनी आहे आपली कॅपजेमिनाय. सो कॅपजेमिनायचं पण एक रिलॉन्च, ओके, रिलॉन्च @कॅपजेमिनी म्हणून एक प्रोग्राम आहे. तिथे तुम्ही डायरेक्टली म्हणजे बघू शकता की एक्सप्लोर अपॉर्च्युनिटीज. आणि हे बघा रिलॉन्च @कॅपजेमिनी. हू हू कॅन अप्लाय दिस? टॅलेंट पीपल रिटर्निंग टू दी वर्क प्लेस. जर तुमच्याकडे टॅलेंट आहे आणि तुम्ही काही कारणास्तव गॅप घेतलेला आहे, तर जर तुम्हाला समजा वर्क फोर्समध्ये जर तुम्हाला परत यायचं असेल, तुम्ही टॅलेंट असाल तर तुम्ही येऊ शकता. त्यांनी ते स्टेप बाय स्टेप पण तुम्ही दिलेला आहे. हाऊ डज इट वर्क? 6 मंथ्स प्रोग्राम, 6 मंथचा प्रोग्राम आहे. हे बघा लाईव्ह वॅकन्सी, हे तुम्हाला टोटल सगळं आहे. तुम्हाला ज्या URLs मी देतोय त्या गो थ्रू करा. तुम्ही इथं डायरेक्टली क्लिक करू शकता. ओके. URLs भरपूर आहेत. मला भरपूर सगळ्या मी तुम्हाला कंपनी आणलेल्या आहेत. सो एखाद दुसरी मी तुम्हाला फक्त अप्लाय करून देतो. बाकीचं तुम्ही एक्सप्लोर करा. हे बघा कंपनीज भरपूर आहेत. तुम्हाला फक्त इथं काय करायचं आहे की सर्च करायचं आहे तुमचं ज्या पण तुम्हाला प्रोफाईलमध्ये तुम्ही अप्लाय करताय तिथे. ब्लाइंडली अप्लाय करू नका. प्रॉपर रिझ्युमे करा. तुम्ही कुठल्या प्रोफाईलसाठी करताय, किती गॅप आहे ते सगळं बघूनच अप्लाय करा. ओके. थर्ड कंपनी आहे IBM. रिटर्न टू वर्कफोर्स विथ दी IBM टेक रिएंट्री प्रोग्राम. सगळ्यांचे प्रोग्राम्स आहेत. ओके. सो त्यानंतर तुम्ही डायरेक्टली गो थ्रू करा पूर्ण रजिस्टर. आता इथे ह्यांचं फक्त रजिस्ट्रेशन पाहिजे. रजिस्ट्रेशन तुम्ही इथे करू शकता आणि
प्रोसीड करू शकता. हे बघा, फर्स्ट नेम, लास्ट नेम, तुम्हाला जो पण काय आहे तुमचा रिझ्युमे वगैरे, तुम्हाला किती गॅप आहे, काय आहे, सगळं तुम्ही इथे इन डिटेलमध्ये सांगून हे करून जॉईन करू शकता त्यांना. त्यानंतर तुम्हाला त्यांचे हे येतील. नेक्स्ट कंपनी आहे इन्फोसिस. हे बघा, इन्फोसिसचा पण चांगला प्रोग्राम आहे आणि सगळ्यांचे जे आहे बघा, एलिजिबिलिटी 6 मंथ्स ऑफ ब्रेक मिनिमम. तुम्हाला म्हणजे 6 मंथ्स मिनिमम पाहिजे, पण बाकीच्या पण काही त्यांच्या गोष्टी आहे, रिस्किलिंग, अपस्किलिंग, ज्या पण गोष्टी आहेत, अपस्किलिंग, रिस्किल अँड रिस्टार्ट, हा तो त्यांचा प्रोग्राम आहे. बॅक टू वर्कफोर्स. अप्लाय नाव वरती जाऊ शकता आणि अप्लाय नाव वरती गेल्यानंतर जे पण काही त्यांचे तुमचा रिझ्युमे असेल, इन्फॉर्मेशन असेल, ओके, इथे जॉब तुम्हाला फाइंड करायचा आहे. समजा तुम्हाला इथे करायचं आहे जावा डेव्हलपर, लोकेशन द्यायचे तुम्हाला, लोकेशन ऑल ठेवू आपण सध्या आणि आपण फाइंड करूयात. तर तुम्हाला इथे हे बघा जॉब्स आहेत. सो तुम्हाला असे जे काही जॉब्स आहेत हे असे फाइंड तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर आहे सेल्सफोर्स इंडिया. सेल्सफोर्स इंडिया इथे पण तुम्ही डायरेक्टली हे बघा, वी कांट वेट टू कनेक्ट विथ यू, डायरेक्टली त्यांनी सांगितलं. आणि ह्यांचा जो पण काही प्रोग्राम आहे ना, ह्यांचा पण प्रोग्राम तोच आहे की जिथे रिस्टार्ट हे वेलकम यू बॅक विथ दी सपोर्ट यू डिझर्व. अप्लाय करायचं असलं तर तुम्ही डायरेक्टली इथे अप्लाय टुडे. त्यानंतर आहे TCS. TCSच्या पण ओपनिंग्समध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे बघा डायरेक्टली टेक अ लीड फॉरवर्ड, रिबिगिन विथ TCS. म्हणजे आहेत, असं नाही आहे की कुठल्या कंपनी हायर करत नाही किंवा काही नाही गॅपसाठी. तुम्ही एक्सप्लोअर करत नाही आहे, तुमच्यासाठी सगळ्या कंपनीज एक्सप्लोअर करून सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आणि त्यानंतर लास्ट जी कंपनी आहे ती आहे आपली डिलॉइट, रिटर्न टू वर्क विथ डिलॉइट. तर इथे डायरेक्टली इथे बघा तुम्ही ही व्हिडिओ आहे की त्यांनी का रिटर्न टू वर्क स्पेस हे का घेत आहे, त्यांनी पण ते व्यवस्थित सांगितलं आहे. ॲट द एंड इथे बघा तुम्ही, इथे त्यांची लिंक आहे, त्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला फॉर्म वगैरे फिल करता येईल, रिझ्युमे तुम्हाला अपलोड करता येईल आणि तुमची जी काही डिटेल्स आहे ते सगळं करता येईल. त्यानंतर जर तुम्हाला सिम्पली हे सगळं एवढ्या सगळं काही करायचं नाहीये आणि फक्त तुम्हाला काय करायचंय, गुगलवरती जायचंय, टाईप करतोय करिअर ब्रेक जॉब्स इन पुणे, करूया काही तुम्ही आपण, चलो पुणे करूयात. ठीक आहे, एंटर करतो मी इथे. एंटर केल्यानंतर जेव्हा जिथे आपल्या जवळचे आसपासचे जेवढे पण काही हे आहेत बघा, 400 ब्रेक जॉब्स इन पुणे, हे बघा 10 न्यू. जर तुम्ही इथे ओपन केलं तुम्हाला डायरेक्टली दिसून येते बघा, करिअर ब्रेक जॉब्स इन पुणे, 252 ब्रेक जॉब्स इन पुणे. क्लास डोरला आहेत, नोकरीवरती पण आहेत. हे बघा ॲसेंचर आपण आताच बघितलं, ॲसेंचर इथे पण आले. नाही बघा, तुम्ही डायरेक्टली म्हणजे तुम्हाला लिंक्डइनला, नोकरीला किंवा कुठल्या कंपनीच्या साईटला जायचं नाहीये, तुम्ही डायरेक्टली गुगलवरून पण बघू शकता. हे बघा एवढे सगळे जॉब्स आहेत तुम्हाला, जिथे तुम्हाला तुमच्या जो काही तुमचा करिअर गॅप आहे त्यानुसार तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. आणि सिम्पली तुम्ही बघा इथे, जर तुम्ही करिअर ब्रेक जॉब्स इन पुणे जर तुम्ही नुसतं एंटर केला ना, तुम्हाला नोकरी असेल, कोणत्या कंपनी असेल, इन्फोसिस, मोठ्या मोठ्या कंपनी जिथे मी तुम्हाला आता 1 बाय 1 दाखवल्या, ते डायरेक्टली तुम्हाला घ्या गुगलवरती पण येऊन जाते. आणि ॲट द एंड मी तुम्हाला स्क्रीनवरती एक फॉर्मॅट देतो की जिथे तुम्ही समजा तुम्हाला एक लिंक्डइनवरती हाय करायचे, तुम्हाला असं कळालं की एका लिंक्डइनवरती एका कंपनीमध्ये ओपनिंग आहे, त्याचा तुम्हाला एम्प्लॉय भेटला, एम्प्लॉयला डायरेक्टली सर्च करू शकता, एम्प्लॉय भेटते. एम्प्लॉय भेटल्यानंतर मी स्क्रीनवरती जो फॉर्मॅट दिला आहे ना, तो फॉर्मॅट तुम्ही करायचा आहे. जर तुम्ही मेल काही अप्लाय केलंय, तुमचा इंटरव्ह्यू झाला आहे किंवा तुमचा फर्स्ट राऊंड झाला आहे किंवा तुम्ही अप्लाय करून तुम्हाला कॉल येत नाही आणि तुम्हाला फॉलोअप घ्यायचा आहे, तर फॉलोअपसाठी पण मी हे स्क्रीनवरती फॉर्मॅट देतो, तो फॉर्मॅट तुम्ही यूज करायचा आहे. आणि कव्हर लेटरसाठी किंवा समजा तुमचा गॅप आहे आणि तुम्हाला एक्सप्लेन करायचे तो गॅप, तर तो गॅप पण मी कव्हर लेटर स्क्रीनवरती देतो. हा फॉर्मॅट यूज करून तुम्ही मेल मेसेजेस करू शकता आणि फॉलोअप घेऊ शकता त्यांचा. ओके, सो अप्लाय करा. तुमचं आधी सगळ्यात मेन आधी रिझ्युमे रेडी करा, गिटचा पोर्टफोलिओ, लिंक्डइनची प्रोफाईल स्ट्रॉंग करा, नोकरीची प्रोफाईल स्ट्रॉंग करा आणि त्यानंतर जेवढे पण आपण कंपनीज डिस्कस केल्या आहेत त्या कंपनीजला अप्लाय करा आणि त्यांचा फॉलोअप घेत राहा. नक्कीच तुम्हाला विदिन वीक 2 वीक्स 1-2 कॉल यायला स्टार्ट होतील आणि तुम्हाला हळूहळू इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून तुम्ही रेडी व्हा. नक्कीच ऑल दी बेस्ट सगळ्यांना. तुम्हाला तुमचं करिअर रिस्टार्ट होण्यासाठी हा व्हिडिओ किंवा ह्या सगळ्या कंपनीज ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. सो मला फक्त कमेंटमध्ये सांगा, तुमचे जे काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती काम करायचा नक्कीच प्रयत्न करेल. येस, सगळ्या URLs मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.